गोरेगांव पूर्व के आरे पुलिस स्टेशन की हद में एक ऐसी घटना घटी है जहां पर एक रिटायर्ड पुलिस ऑफिसर, पत्रकार और एक एनजीओ चलाने वाली और एक समाज सेवी का साथी में ओला उबर ड्राइवर ने एक महिला से ठगी कर उन्हें 2 लाख रुपए की लूट करके उनको ठगी की है। इसके बारे में जो है तो आरे पुलिस स्टेशन ने बड़ी कार्रवाई करते हुए लगभग 5 लोगों को गिरफ्तार कर लिया और आगे की जांच जारी है। इसके बारे में जानकारी देते हुए वरिष्ठ पुलिस निरीक्षक रविंद्र पाटिल जी ने क्या कुछ कहा, आइए नजर डालते हैं मुंबई न्यूज की इस खास रिपोर्ट पर। हर पल की खबर मुंबई न्यूज पर। दिनांक 15/2/26 रोजी आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रॉयल पाम म्हणून एरिया आहे. त्या ठिकाणी एक महिला आहेत ज्या लोखंडवालामध्ये राहतात, टॅरो कार्ड रीडिंग करतात आणि न्यूमरोलॉजीचा अभ्यास करतात. त्यांना भविष्य बघण्याचं म्हणजे टॅरो कार्ड त्या संबंधित व्यक्तीचं टॅरो कार्ड रीडिंग करून भविष्य सांगण्यासाठी म्हणून त्यांना बोलवलं. त्यांना अगोदर गोरेगाव स्टेशनला बोलवलं. नंतर त्यांनी सांगितलं की ते त्यांचे जे सिनियर सिटीजन आहेत त्यांचं पण बघायचं आहे, आम्ही बंगल्यामध्ये राहिला आहे तर रॉयल पामला या असं. तर त्या बंगल्यामध्ये आल्यानंतर त्यांना घरात जशा प्रवेश केला तसं त्यांच्या टिपॉयवर त्यांनी ते जे काही मीठ असेल, पावडर असेल असे पॅकेट्स त्यांच्या समोर दाखवले आणि हे तुम्ही विकायला आले म्हणून आम्ही तुमच्यावर कारवाई करतो आणि किंवा तुम्ही इथं प्रॉस्टिट्यूशनसाठी आले म्हणून आम्ही कारवाई करणार तुमच्यावर, पोलीस आहेत म्हणून त्यांना असं खोटं भासवलं त्यांनी आणि त्यांना धमकी देऊन 5 लाखाची मागणी केली. पण त्यांच्याकडे 5 लाख नव्हते तर त्यांच्याकडे 2 लाख रुपये त्यांनी घेतल्यानंतर त्यांना जवळजवळ 8 वाजता त्यांना इथून सोडण्यात आलं. त्या घटनेमध्ये जवळजवळ 4 ते 5 इसम आणि 2 महिला होत्या. त्यातनं 3 इसम, 3 आरोपी आणि 2 महिला आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यातनं एक कविता यादव म्हणून आहे, ती महिला मीरा रोडची, ती टायगर ग्रुप नशामुक्ती संघटना चालवते. तिच्यावर ऑलरेडी खंडणीचे गुन्हे मीरा रोडला, भाईंदर, काशीमीरा, नायगाव त्या साईडला दाखल आहेत. पोलीस अधिकारी कोण आहे त्याचा आयडी कार्ड तो तपास चाललाय. एक रिटायर्ड व्यक्ती आहे. एक समाजसेवक त्यांच्यामध्ये जे 5 आरोपी अटक केले त्यातनं एक समाजसेवक आहे, एक पत्रकार आहे, एक रिटायर्ड पोलीस आहे. तर त्यांनी एक अहमद म्हणून त्यांचा एक मेन व्यक्ती आहे, त्या अहमदच्या बोलण्यावरनं ते सगळ्यांनी असं प्लॅन करून या ठिकाणी अशी घटना घडलेली आहे. कोणत्या धारेवर गुन्हा दाखल आहे? सदर बाबत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अजून पुढच्या आरोपी अजून अटक करायचे बाकी आहेत, त्या संदर्भात तपास चालू आहे. किती वेळ झाला हा सदरचा गुन्हा हा 15 फेब्रुवारीला दाखल करण्यात आला होता. त्या दरम्यान त्यांनी ज्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केले त्या संबंधित आरोपीला ताब्यात देण्यात आलं होतं. त्याच्या तपासामध्ये आपल्याला पुढचे आरोपी निष्पन्न झाले. साधारण 15 दिवस, महिनाभरचा आपल्याला कारवाईला वेळ लागलेला आहे. आपल्या एटीसीची टीम, डिटेक्शन PSI पांचाळ आणि स्टाफ यांची सगळ्यांची टीम त्यात आरोपींच्या मागे कार्यरत होती जवळजवळ महिन्याभरापासून. या गुन्ह्यामध्ये जे स्थानिक पत्रकार म्हणून सांगितलं त्या पत्रकाराचं नाव आणि कुठल्या पद्धतीचं काम नाही ते आता रिव्हील करू शकत नाही, ते नंतर कळवतो. संपादक, सहसंपादक असेल, पत्रकार कुठल्या विभागात मुंबईतलेच आहेत.